नमस्कार मंडळी. श्रावण महिना हा भगवान शंकराच्या भक्तीचा आणि उपासनेचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात श्री शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण केल्याने शिवकृपा प्राप्त होते. आज आपण शिवलीलामृत पारायणाचे योग्य पद्धत, लागणारे साहित्य, पूजा मांडणी, संकल्प आणि अध्यायाचे महत्त्व सविस्तर जाणून घेणार आहोत. पूजेची तयारी आणि लागणारे साहित्य. पारायण सुरू करण्यापूर्वी पूजेसाठी जे साहित्य हवे आहे ते सर्व एकत्र करून घ्यावे. पाट किंवा चौरंग घ्यावा. त्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरण्यासाठी घ्यावे. श्री शिवलीलामृत पोथी. कलश स्थापनेसाठी तांब्याचा कलश, पाणी, नाणे, सुपारी, आंब्याची पाने किंवा नागलीची पाने, श्रीफळ इत्यादी साहित्य घ्यावे. तसेच हळदी कुंकू, अक्षता, भस्म, रुद्राक्ष माळ, बेलपत्र, पांढरी फुले, झेंडूची फुले, ताजे बेलपत्र, नैवेद्यासाठी केळी किंवा कोणतेही फळे, दूध, साखर किंवा मिठाई, निरांजन, समई, धूप, अगरबत्ती, आरतीचे ताट आणि सुंदर रांगोळी काढण्यासाठी रांगोळी घ्यावी. पूजा मांडणी आणि संकल्प. पूजेची मांडणी करताना प्रथम पाटावर लाल वस्त्र अंथरावे. त्यावर श्री शिवलीलामृत पोथीची स्थापना करावी. पोथीसमोर हळदी कुंकू, अक्षता आणि फुले व्हावीत. शेजारी कलश स्थापित करून त्यावर नारळ ठेवावा. श्री गणेशाचे स्मरण करून गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून अक्षता वाहाव्यात व फुले अर्पण करावीत. महादेवाची मूर्ती किंवा छायाचित्रे मागे ठेवून समई व धूप प्रज्वलित करावा. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढून प्रसन्न वातावरण तयार करावे. पारायण सुरू करण्यापूर्वी हातात जल, अक्षता आणि फुले घेऊन मनातल्या मनात कुलदैवताचे नाव व भगवान महादेवाचे स्मरण करावे. आपली इच्छा किंवा निरामय आयुष्याची प्रार्थना करून संकल्प सोडावा. पोथी वाचून झाल्यावर ताटात निरंजन किंवा कापूर प्रज्वलित करून महादेवाची आरती करून घ्यावी. पारायण पद्धत. शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर कोणी 1 दिवसाचे पारायण करतात, कोणी 3 दिवसाचे पारायण करतात, तर कोणी 7 दिवसाचेही पारायण करतात. 7 दिवसाचे पारायणाची पद्धत. सोमवार ते रविवार. सोमवारी अध्याय 1 आणि 2 वाचायचा. मंगळवारी अध्याय 3 व 4. बुधवारी अध्याय 5 व 6. गुरुवारी अध्याय 7 व 8. शुक्रवारी अध्याय 9 ते 10. शनिवारी अध्याय 11 ते 12 आणि रविवारी अध्याय 13 व 14. रविवारी रात्री 15वा अध्याय वाचला तरी चालतो किंवा तो नैवेद्य दाखवून उद्यापन करताना वाचला तरीही चालतो. पारायण करताना रोज दिवा सतत तेवत ठेवावा. रविवारी महादेवाला गोड नैवेद्य दाखवून यथाशक्ती तांदूळ किंवा पैसे दान देऊन उद्यापन करावे. पोथी मोकळ्या मनाने व शुद्ध भावाने वाचावी. आता पाहूया शिवलीलामृताचा कोणता अध्याय वाचल्यावर कोणते फळ मिळते. तर पहिला अध्याय वाचल्यावरती संचित पापाचा नाश होतो. हा अध्याय सायंकाळी नित्य वाचावा. दुसरा अध्याय नकळत घडलेली पापे नष्ट होतात. अध्याय तिसरा घरातील भूतबाधा आणि अतिव्याधी नाहीशा होतात. अध्याय 4 दारिद्र्य व संकटाचा नाश होतो. स्मरणशक्ती वाढते 15 दिवस सतत वाचनाने. अध्याय 5 प्रदोष व्रत करावे. संकटाचे निवारण होते आणि हरवलेली वस्तू किंवा माणूस परत मिळतो. अध्याय 6 स्त्रियांनी सायंकाळी वाचल्यास सौभाग्य टिकून राहते. पुत्रपौत्र दीर्घायुषी होतात. अध्याय 7 कौटुंबिक आपत्ती टळतात, मनात शांतता लाभते व क्रूर स्वभाव बदलतो. अध्याय 8 शत्रू मित्र बनतात, दीर्घायुषी विजय प्राप्त होतो. तसेच अध्याय 9 भस्म धारण करून ओम नमः शिवाय जपासह वाचनाने पूर्वजन्मीचे स्मरण व सर्व कार्य सिद्धीस जातात. 42 दिवसाचा नियम आहे. अध्याय 10 संतती प्राप्तीसाठी नित्य सायंकाळी वाचन करावे. 1 वर्षात चमत्कार घडतो. अध्याय 11 एकांतवासात रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात 11 दिवस वाचनाने शिवलोकात गती मिळते. अध्याय 12 व्यसन, रोग, दारिद्र्य व कुबुद्धीचा नाश होतो.
अध्याय 13वा असुरी वृत्ती दूर होऊन शिव विष्णू भक्ती उजळते. अध्याय 14वा घरात शांती नांदते, अतिथी प्रसन्न होतात व गृहस्थाश्रम धर्म पाळला जातो. अध्याय 15वा धर्मश्रद्धा वाढते, वेदांत ज्ञान सुलभ होते व गुरुकृपा प्राप्त होते. अशा प्रकारे अत्यंत सोप्या आणि भावपूर्ण पद्धतीने शिवलीलामृत पारायण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन भगवान शंकराचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.